छावा. हर हर महादेव. छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं पूर्ण बाळपणापासून ते वीरगतीला प्राप्त होईल तिथपर्यंत हा पूर्ण इतिहास आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इतिहास आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पण इतिहास आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लहानपणापासून कसे ते शूर झाले, कशी त्यांची बुद्धी चालायला लागली. बघा, राजाचा मुलगा राजाच होतो आहे ना, वाघाचा मुलगा वाघच असतो, वाघाचा मुलगा छावा बोलतात ना तसं. बघूया आपण पुढे. आपण प्रथम या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण असाच पूर्ण छावा आपल्याला प्रत्यक्षात प्रत्येकाने हे ऐकायचं आहे, प्रत्येकाने हा इतिहास समजून घ्यायचा आहे. कारण हा इतिहास कोणाला माहिती नसते आणि पूर्ण इतिहास इथे येत नाही, कुठे शाळेमध्ये येत नाही. त्याच्याकरता हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचवते. त्याबद्दल मला कृपया करून लाईक मिळू द्या, सबस्क्राईब मिळू द्या. जय हिंद. छावा. हर हर महादेव. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकली लिंबू होते. सईसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरून घोड्याचे मुस्कट ज्योत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर ज्योत्याच्या रोखाने चौपाट दौडू लागले. राजाने कुतूहलाने नजर रोखली. ज्योत्याजवळ येताच सईसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने ज्योत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महमद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब लो सवारी छोटे राजासाहेब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सईसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमविली. राजा आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्ट मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. ज्योत्याच्या रोखाने तट्ट दौडू लागले. ज्योत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू ज्योत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसे ज्योत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध अक्रेशीत गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टा सह ज्योत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक छलांग जम गई. अब आंख जानवर पर मत रखना नींबू पर फेकिये जानवर. जसं अर्जुनाने जेव्हा धनुष्य मारला तेव्हा फक्त काय बघितलं तर ह्याचा
पोपटाचा काय बघितला, पोपटाचा किंवा माशाचा डोळाच बघितला आणि पोपटाचा सुद्धा डोळाच बघितला, तसं ह्यांना सांगितलं. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जो ते जवळच येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जो ते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार गेले, पण खूर भुईला टेकिविताना फसले आणि बाळराजांच्या सगट कोलमडून कोसळले. या अल्लाह, असं कोण म्हणाला? सैस म्हणाला. म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकिबी का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घसीटता साथ लेकर दिल चाहा दौड़ाता है. बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जणावर फेकतात. आम्ही येतो, बाळराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडले. नेताजी, तान्हाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खूर चलाक घोडदौल घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झालेल्या 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वाणाचा नेसून नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली होती. धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदललेली होती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांसह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कोणीच बसले नाही. रोजच्या सारखी तलपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. हे बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देव टाक्यांवर क्षणात असंख्य कुशंकांचा पाला पाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुरात बोलल्या, मंडळी खामोशी का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी? जिजाबाईंना पुरते बोलावले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी ठोकट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितले, नाही, राज बेस हाई. सुरत लुटून परतीच्या वाटाला लागल्यात. पर शिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नी कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैली स्वार आला आहे. मतलब जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात अक्रसली.
थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना खोदिगिरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशा तरीच बोलल्या आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उचललेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा प्रयत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या बाराबंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाण काठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर हलू लागली. त्यांची सगळी जाणच जशी काही सूत्र झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली असे तिडकेने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनावर देवटाके पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाचा जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड उंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या बालराजांच्या कानात मोहम्मद सैफची घोडे पारखी जबान घुमून उठली. जब घोड़ा फिसलता है तो रिकिबी का पैर खोलने पर मत भूलना नहीं तो. आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्यान आडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करून लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाराला जिजाबाईंनी सतीची सुपवाणे सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजाआड हिरवे नेसवाण अंगावर चढविलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मलवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेले जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच श्रीमन जीव घेण्या अवस्थेने पुरते सैरभैर झाले होते. पुतळाबाईंचे शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली. थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साथ घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिल लगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही. थोरल्या आऊ, दरवाजा खोला नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर.
खोला आऊ दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर थड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडौल झाला. कसंबस उठत होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायीगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलक मागे ओळंबली. डोळ्यातून मोती ओघळत असताना ते बोलले बालभूत्याने, जगदंबेला बोलावे तसे तुम्ही आम्हास सोडून जाणार? थोरल्या आऊसाहेब, आम्ही येणार तुमच्या संगती. ते ऐकताच जिजाबाईंचा ऊर बंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्पंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रू थेंब बाळराजांच्या टोपातील मोती लगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदके आवडताना जिजाबाईंनी मान डोळावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कोणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुई कमान बाग घेत राज संतापाने वर चढली. घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथाऱ्यावरची निशाण काठी हुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या कोणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंकाचा कुशंका घर करू लागल्या. सारे महल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आल्या. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजाने जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछाईतीवर सती वेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचे काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सर्व दार शोषिक मी थरथरते अशा जिजाबाई थरथरू लागल्या.
आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतळ्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बागदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजी राजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राज अश्रू दाढींवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारित जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाने भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रू लोट महाराज साहेब शहाजी राजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आड पडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटा सुटला. कधी नव्हे ते हिरवे नेसवाण आऊसाहेब का नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चाप लावलेला ताकद जोर हत्ती वळवळून उठावा तसे राजे हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणी कडा झटकन निपटल्या करीत राजे पुढे सरसे झाले. सुकवणांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरच विचारले, मासाहेब हे काय करतात? जिथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे. चित्तेच्या आत भरल्या मेळ्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हाताने आम्ही सती वाणे देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पळपिलवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कोणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे विषाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतावा असलेला फर्जत शिवबा. बेंगळूर सोडून बेण्यातून पुण्याच्या बरड जहांगीरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला. त्यांचा माया भरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगरांच्या खुंटाळीला आपला हात घालणारा त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रोखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानाने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले. गदगद हलत टोपावरच्या मोती लगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभूबाळांची हात जोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ती कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादासाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपासली होती त्याच हातांनी ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरथरले. सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत
वाढू लागली. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हर एक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी. राजे असे पेश होते. हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडौल झाला. त्या घोटाळलेल्या राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुरा भरल्या हातांनी अवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता. आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राजासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांसाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. माँसाहेबांनी डोळे पुसले. डाव्या हाताने सतीचे वाण परतीत सारले. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजी राजांच्या आठवणी तडफडत होते. चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या माँसाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघतात बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेली खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर, बजाजी राजे निंबाळकर आले होते. नाते बांधातल्या सर्व मंडळी समोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केश संभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजी राजांची दिवस कर्मे शास्त्रयुक्त विधींनी पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांनी एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखून बघत होते, पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब, थोरले आऊ? भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे. नाक भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्या साफ असलेल्या राण भेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण. बाळराजांना अवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभू बाळ, तुम्ही थेट आमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाही. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंनी आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवटा त्यात दिसू लागले. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले,
आम्ही फलटणला परतावे म्हणून म्हणतो राजे, इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊन त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईची आठवण झाली आणि जाणवून घेतले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला शिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला. बाळराजांना बजाजी पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळी गुंतवा आम्ही जाणतो. पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्यांची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खाशे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल यांचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणी वशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वादाने घेतलेला बाळराजे राजगडाच्या सदर मालाबाहेर पडले. त्यांच्या बरोबर धाराऊ आणि तिची 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांचा पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले, शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भुईपट हातांनी ठाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरून लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर कमरेच्या हत्यारांच्या मुठीभर आपली दमदार बोटे रुतते धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई माणसांचा हा गुंता उकळ होण्यासाठी नाही तरी एकला जीव पदरी घातला. म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलं. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत
आलेला हरेक जीव एकलाच असतो, स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो. आपण पुढे बघूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.